श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी भक्त हो. स्वामींचे संदेश म्हणजे आपल्या भविष्यातील निर्णय घेण्यास मदत, प्रोत्साहन, स्वामींचा काहीतरी संकेत, आपल्यासाठी संकेत किंवा आशीर्वाद असू शकतो. सर्वप्रथम 11 वेळा नामस्मरण करून समोर दिलेल्या पर्यायांपैकी एक पर्याय निवडा आणि बघा स्वामी तुम्हाला काही संदेश किंवा काही संकेत देत आहेत का. इच्छा असल्यास आपण तिन्ही पर्याय बघू शकतो. चला तर सुरू करूया आजचा स्वामी संदेश. श्री स्वामी समर्थ. ज्यांनी प्रथम पर्याय निवडला असेल त्यांना स्वामी सांगतात, संघर्षाचा काळ कितीही कठीण असला तरी सोबत निस्वार्थ मार्गदर्शन करणारे कोणी असेल तर मार्ग नक्कीच सापडतो. जीवनात साधे सरळ लोक नेहमी धोका खात असतात, कारण ते चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतात. बऱ्याच वेळा तुमच्या बरोबरही असं होत असेल तर तुम्ही चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवता आणि मग तुम्हाला धोका मिळतो. त्यामुळे माणसं ओळखायला शिका. जीवनात अपयश आले तरी घाबरून जाऊ नका. जसे किमती वस्तूंना सहज कोणी हात लावू शकत नाही, मजबूत दरवाजा पार करूनच त्या वस्तूंची प्राप्ती होते, त्याचप्रमाणे यशाची प्राप्ती होण्यासाठी अपयशाचा दरवाजा पार करावाच लागतो. स्वामी सांगतात, माझ्या भक्तांच्या आयुष्याचा लेखक मी आहे. ज्या दिवशी माझ्या भक्तांची सहनशक्ती संपेल त्या दिवशी त्यांच्या आयुष्याचा धडाच मी बदलून टाकेल. शांत समुद्रातून कधीही कुशल नाविक तयार होत नाहीत. जीवनातील आव्हाने तुम्हाला अधिक अनुभवी आणि सक्षम बनवतात. तुम्हाला वाटत असेल की लोक तुमच्याबद्दल बोलतात, टीका करतात किंवा तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात, पण लक्षात ठेवा, देवाच्या भगवंताच्या कृपेचा अर्थ हाच आहे की त्यांच्या आशीर्वादाने कोणतीही नकारात्मक शक्ती, नकारात्मक विचार किंवा कृती तुम्हाला हानी पोहोचवू शकणार नाही. कारण देवाच्या शक्तीचे एक अदृश्य कवच तुम्ही केलेल्या सेवेमुळे, नामस्मरणामुळे तुमच्या भोवती निर्माण झालेले आहे. अनेकदा इतरांकडून मान्यता मिळवण्याच्या प्रयत्नात किंवा आपले विचार समजावून सांगण्याच्या नादात आपण खूप काही बोलून जातो. याचा परिणाम असा होतो की काही वेळा गैरसमज वाढतात, अपेक्षा भंग होतो आणि मनात कटुता निर्माण होते. पण स्वामी सांगतात, बाह्य जगातील गोंधळावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी तुम्ही तुमच्या अंतर्मनाशी संवाद साधा. मौन राहा. मौन हे सर्व साध्य करणारे आहे. जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा तुम्ही अधिक स्पष्टपणे विचार करू शकता आणि योग्य निर्णय घेऊ शकता. अनावश्यक चर्चा टाळल्याने ऊर्जा वाचते आणि ती सकारात्मक कार्यासाठी वापरता येते. देव सांगतात, प्रत्येक लहान गोष्टीत आनंद शोधा, कारण आयुष्यात मोठ्या गोष्टी फार कमी वेळा घडतात. माझ्या बाळा, कधी म्हणू नकोस की दिवस आपले खराब आहेत, तर जिद्दीने सांग, स्वतःला मी काट्याने वेढलेली गुलाब आहे. नकळत तुझ्या समोर असा क्षण येईल की ज्याची तू आशा सोडलीस ते सर्व काही खरे होईल. दररोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळ जप करणे, कालभैरवाष्टकम स्तोत्राचे तसेच तारक मंत्राचे पठण करणे, स्वामी चरित्र सारामृताचे 3-3 अध्याय वाचन करणे, अशा सेवा उपासना आपल्यासाठी लाभदायक ठरतील. स्वामी सांगतात, नेहमी प्रयत्न करत राहा, चांगले कर्म करत राहा. अरे, प्रयत्न करणे आणि चांगले कर्म करणे हे तुझे कर्तव्यच आहे आणि तुझ्या कर्माला, प्रयत्नांना योग्य ते फळ देणे ही आमची जबाबदारी आहे. असा विचार कधीही करू नकोस की स्वामींचे तुझ्याकडे लक्ष नाही. बाळ, आमचे सगळीकडे लक्ष असते, फक्त योग्य वेळेची वाट बघावी लागते आणि ती योग्य वेळ तुझ्या आयुष्यात लवकरच येणार आहे. तुला तुझ्या योग्य कर्माचे फळ नक्कीच मिळणार आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, तुमचा जर स्वामींच्या चमत्कारांवर, स्वामींच्या योजनांवर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे मनापासून लिहा. श्री स्वामी समर्थ. ज्यांनी समोरील दुसरा पर्याय निवडला असेल त्यांना स्वामी सांगतात, आम्ही कोणतेही चमत्कार करत नाहीत, तर तुमच्यातील भक्तीच आम्हाला चमत्कार करण्यास भाग पाडते. जेव्हा तुम्ही चांगले कर्म करतात, ईश्वराची मनापासून सेवा, नामस्मरण करतात, तेव्हा तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद तुम्ही आकर्षित करतात. बंधन नाही स्वामी नामाला, अंत नाही स्वामी कृपेला. कुठेही कसेही घ्यावे स्वामींचे नाम, उपस्थित असतात स्वामी पाठीशी ठाम. स्वामी सांगतात, प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल. मनी चांगले विचार वसू दे. थोडी देवावर श्रद्धा, थोडा कष्टावरही भार असू दे. आयुष्यात परिस्थितीला लागलेली नजर कष्टानेच काढावी लागते. बाळा, माझ्या प्रत्येक निर्णयावर आनंदी राहा, कारण मी ते देत नाही जे तुला आवडतं, तर मी तेच देतो जे तुझ्यासाठी चांगलं आहे. कष्ट आणि धाडस केल्याशिवाय स्वप्न पूर्ण होत नसतात.
शांत राहा आणि विश्वास ठेवा. योग्य वेळी सर्व काही तुमच्या बाजूनेच घडणार आहे. तुमची सकारात्मकता, तुमची दृढ श्रद्धा आणि तुमचे प्रयत्न कधीही वाया जाणार नाहीत. ते अदृश्यपणे काम करत राहतात आणि योग्य वेळी तुम्हाला अपेक्षित फळे देत असतात. त्यामुळे धीर धरा, सकारात्मक राहा आणि येणाऱ्या शुभ काळावर विश्वास ठेवा. लवकरच तुम्हाला आनंदाची बातमी मिळणार आहे. संकटे ही तात्पुरती असतात, पण त्यातून मिळणारे धडे हे कायमचे असतात. प्रत्येक नवीन दिवस एक नवीन संधी घेऊन येतो. फक्त ती ओळखण्याची दृष्टी ठेवा. विश्वास ठेवा की सगळे चांगलेच घडणार आहे, कारण सकारात्मक विचारांमध्ये सामर्थ्य असते. कधी कधी तुम्हाला असं वाटतं की तुमच्या प्रार्थना ऐकल्या जात नाहीत किंवा तुमचे प्रयत्न पुरेसे नाहीत, पण अशा वेळी आपण हे विसरतो की प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. आपले काम आहे फक्त आपले प्रयत्न प्रामाणिकपणे सुरू ठेवणे आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे. तुम्ही ज्या गोष्टीवर विश्वास ठेवतात, ज्या शक्तीवर तुमची श्रद्धा आहे, तिचे नित्य नामस्मरण करत राहा. हे नामस्मरण तुम्हाला आंतरिक शांती देईल आणि तुमच्या मनाला सामर्थ्यवान बनवेल. दररोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळ जप करणे, तारक मंत्राचे पठण करणे, औदुंबराला 11 प्रदक्षिणा मारणे, गरजूंना तसेच असहाय असणाऱ्यांना मदत करणे, दान धर्म करणे, अशा सेवा उपासना आपल्यासाठी फायदेशीर ठरतील. स्वामी सांगतात, आपण जेव्हा कुणाला काहीतरी देतो, कुणासाठी काहीतरी करतो, तेव्हा आपण दिलेलं किंवा काही केलेलं कधीच वाया जात नाही. त्याच्या कित्येक पटीने समाधान हे आपल्या मनाला मिळत असतं. आपण केलेली ती निस्वार्थ सेवा परमेश्वराकडे रुजू होत असते. योग्य वेळ आली की त्या सेवेचं फळ तुम्हाला मिळतंच. स्वामी कोणतीही सेवा फुकट घेत नाहीत, तर ती योग्य वेळी व्याजासहित परत करतात. तुम्ही आयुष्यात ज्या वाटेने चालत आहात, वाटचाल करत आहात, तो रस्ता कायम प्रामाणिकपणाचाच ठेवा. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणी घेऊ शकत नाही. कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं कधी संपत नाही. स्वामी सांगतात, बाळांनो, आम्ही आपल्या भक्तांना कधीच एकटं सोडत नाही. तुम्ही फक्त विश्वास ठेवा, आम्ही कुठेही जात नाही. जेव्हा तुम्हाला आमची गरज वाटते, तेव्हा आम्ही तुमच्या मदतीसाठी धावून येतोच. येणाऱ्या काळात तुम्ही आजपर्यंत घेतलेल्या प्रामाणिक कष्टांचे फळ तुम्हाला मिळणार आहे. सर्व अनुकूलता प्राप्त झाल्याने आनंद आणि संतोष प्राप्त होणार आहे. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थ लिहिण्यास विसरू नका. सेवा करा, सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.